मेहता का उल्टा चश्मा। रिक्षा 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 कमाल आहे, आज एकही रिक्षा थांबत नाहीये. हो, मी पण केव्हापासून वाट बघते, पण रिक्षा थांबतच नाहीयेत. अरे काही हरकत नाही, आता जी पहिली रिक्षा येईल ना त्याने तुम्ही निघून जा. थँक्यू सो मच. अरे त्या थँक्यू कशाला म्हणायचं, हे तर माझं कर्तव्यच आहे. एका सुशिक्षित पत्रकाराने स्त्रियांचा मान नाही ठेवला तर कसं चालेल. वा, तुम्ही पत्रकार आहात? हो हो, पत्रकार पोपटलाल. पत्रकार पोपटलाल? अरे देवा, पत्रकार पोपटलाल? हो. ते जे तुफान एक्सप्रेस मध्ये लिहितात ते तुम्ही पत्रकार पोपटलाल? कोणीही लग्नासाठी ढिगभर मुली पाहिल्यात, त्यातलीच तर कुणी नाहीये. नाही पत्रकारजी, मी तुमची खूप मोठी फॅन आहे. मी तुमचे सगळे आर्टिकल्स वाचलेत, एक पण मिस नाही केलं. किती छान लिहितात. थँक्यू थँक्यू. तुम्ही गोकुळधाम सोसायटीत राहता ना? हो हो हो. मी पण तिथेच राहते, बाजूच्याच गल्लीमध्ये. ओ अच्छा अच्छा अच्छा. रिक्षा आली आली, रिक्षा आली. तुम्ही जा ना याने. थँक्यू. पत्रकारजी, तुम्ही पण या ना, मी तुम्हाला ड्रॉप करते. अरे नाही नाही नाही, तुम्ही जा ना याने, मला दुसरी रिक्षा मिळेल. दुसरी रिक्षा कधी मिळणार? त्यापेक्षा तुम्ही माझ्या बरोबर चला, तसं पण बाजूबाजूलाच राहतो. या ना मग प्लीज. आर शुअर? हो नक्कीच, मला आनंद होईल. प्लीज या ना. ओ थँक्यू थँक्यू. या बस. हो हो थँक्यू. पावडर गल्ली घेरे. ठीक आहे. तसं तुम्ही नेमक्या कुठे राहता? पावडर गल्लीच्या पहिल्या वळणावर जी वृंदावन सोसायटी आहे ना, मी तिथेच राहते. तुम्ही वृंदावन सोसायटीत राहता? हो. क्या बघा, तुम्ही माझ्या घराच्या किती जवळ राहता, तरी आपली भेट होण्यासाठी किती वर्ष लागली ना. तेच तर, हाच तर प्रॉब्लेम आहे आपल्यासारख्या मुंबईकरांचा. आपल्याला अमेरिकेत काय चाललंय ते माहित असतं, पण आपल्या शेजारी कोण राहतो त्याचा पत्ताच नसतो. वा 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 वा, किती सुंदर विचार आहेत तुमचे. राईट. थँक्यू. ओ भाऊ, तुमचा काय राईट लेफ्ट? तुम्ही तुमची रिक्षा चालवण्यात लक्ष ठेवा ना. अहो साहेब, मी हे विचारतोय की राईटला जायचंय की लेफ्टला. ओ अच्छा, ते सॉरी हा, राईटला घ्या. बस बस दादा, इथे बाजूला थांबा. आला आला, इथेच थांबवा भाऊ, इथेच थांबवा. बस 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 थांबवा हा. या उतरा. खरंच सांगतो, तुमच्या बरोबर बोलता बोलता रस्ता कधी संपला कळलंच नाही मला. मला पण. तुमची कंपनी खूपच छान आहे. असं वाटतं की तुमच्या बरोबर बोलतच राहावं, फक्त बोलतच राहावं. हो साहेब, हा? जरा लवकर चला ना, मला रिक्षा द्यायची आहे. किती झाले तुझे? 40 रुपये. हे घे 40 रुपये. हे घे तुझे 40 रुपये आणि निघ चल. मला जवळच जायचंय, मी चालत जाईन. चालेल, ठीक आहे. हे रिक्षावाले पण ना, राईट घ्या आणि लेफ्ट घ्या ना. आई आहे. होय आई, मी येतेच आहे, बस 2 मिनिटं. हो मी आलेच. आईचा फोन होता. माझी आई वाट पाहते. वाट तर मी सुद्धा वर्षानुवर्ष बघतोय. हा, काही म्हणालात का तुम्ही? नाही नाही, काही नाही. ओके देन, बाय. ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय. ओ नी सोनिए, ओ नी सोनिए, ओ नी सोनिए, ओ नी सोनिए. जर माझं आणि हिचं काही नातं जुळणार असेल तर ती नक्की वळून बघेल. हिर हिर मागे बघ, मागे बघ ना. बघितलं.
पोपटजी मी काय म्हणत होते मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. सांगा ना. मी हं, हं, मी जर्नलिझमचा कोर्स करते. हं. मला पण तुमच्यासारखंच पत्रकार व्हायचंय. तुमच्याकडून काही मार्गदर्शन मिळालं असतं तर. हो हो केव्हाही कधीही. तुमचा मोबाईल नंबर. हो हो लिहा ना. माझा सांगा. मोबाईल माझा मोबाईल रिक्षातच राहिला. हं? अरे माझा मोबाईल रिक्षा आई अगं येतेच आहे मी. रिक्षा अगं हो मला माहितीये तुझं अर्जंट रिक्षा- काम आहे. मी माझा- पोहोचतेच आहे. आईचा कॉल आहे मला पळावं लागेल. बाय बाय पळताय परत कुठे? भेटूया. अहो, पण माझा नंबर तर घेऊन जा. अगं अहो. 2 मिनिट आई. अशी अहो काय ऐका ना. करतेस? ही पण गेली आणि माझा मोबाईल पण गेला. कुणास ठाऊक माझा स्मार्टफोन आता कुठे असेल. या पोपटलालने तर माझ्या डोक्याचे ज्ञान तंतूच हलवून टाकले. बागा हो एक शेठजी. मसाला कडक चहा पाज ना बाबा. हो शेठजी. नटू काका तुम्ही पिणार? नाही शेठजी, माझे ज्ञानतंतू सुखरूप आहे. माझं पण माझ्या फक्त पोटाचं बी नसलंय. म्हणजे तू पण चहा नाही पिणार ना? तसंही शेठजी माझ्या मेंदूचे ज्ञानतंतू तर हो म्हणतायत, पण पोटातले जंतू नको असं म्हणतायत. मग तू जंतुनाशक पी आणि मला तंतुकारक मसालायुक्त कडक चहा पाज. हो शेठजी. अरे नटू काका हा शेठजी. ते दिवाळीत आपला किती धंदा झाला याचा काही हिशोब काढला तुम्ही? हा रफली तर मी तयार करून ठेवलाय. फाईल गोडाऊन मध्ये आहे. आता तुम्ही म्हणताय तर पक्का तयार करून घेतो. हो ठीक आहे जरा घेऊन या ना. हो त्याने हो, आयडिया तर येईल किती धंदा झाला या दिवाळीत. हो शेठजी. ही रिंग कुठे वाजते? अरे या डमी फोन्स बरोबर हा असली फोन कुठून आला? अरे हा तर तोच पोपटलालचा फोन आहे. मग तो कोणता फोन घेऊन गेला? ओहो असं वाटतंय बाघाने त्या बॉक्स मध्ये डमी फोन घालून दिला आणि असली फोन इथेच राहिला. अरे बिचारा पोपटलाल वैतागला असेल. त्याचा सिम कार्ड पण इथेच आहे. मग त्याला निरोप कसा पोचवू की गडबड झालीये म्हणून? पण एक मिनिट, त्याला निरोप पोचवायचाच कशाला? एक फोन खरेदी करताना त्याने मला 2 तास त्रास दिला. मग त्याला पण थोडाफार त्रास दिला तर चालतंय की? त्याला हे कळण्याआधी की त्याच्याकडे डमी फोन आहे त्याच्या आधी त्याची थोडी फिरकी मी घेतो आता. खूप मज्जा येईल. कुठे शोधू त्या रिक्षावाल्याला. अहो दादा आताच थोड्या वेळापूर्वी कोणी इथे रिक्षा घेऊन आला का? हो थोड्या वेळापूर्वी मीच तर रिक्षा घेऊन आलो साहेब. अहो तुम्ही नाही दादा माझा रिक्षावाला. आताच काही वेळापूर्वी मी ज्या रिक्षात बसलो होतो ना त्या रिक्षात माझा मोबाईल राहिला. तुमच्या ऑटो नंबर लक्षात आहे? नाही ऑटो नंबर तर लक्षात नाहीये पण मी त्या रिक्षावाल्याचं वर्णन करू शकतो. त्याने ते गळ्यात रुमाल घातला होता. त्याला दाढी होती आणि काळा टिळा लावलेला. गळ्यात रुमाल आणि काळा टिळा. अरे हा तर आपला कल्लू आहे. हं? तुम्हाला बांद्राच्या सिग्नल वर भेटेल. तुम्हाला माहिती आहे ना तो कुठे सापडेल. हो मग तुम्ही जरा मला घेऊन चला ना. हो चला या, या. चला 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 दादा लवकर चला. दादा तुमच्याकडे फोन आहे का? मी माझ्या नंबरवर फोन करून बघतो. ते त्या बॉक्स मध्ये फोन चालूच आहे आणि त्यात माझं सिम कार्ड सुद्धा आहे. हा घ्या बोलून घ्या. अरे थँक्यू थँक्यू. कशी फिरकी घेऊ? शेठजी ही घ्या गरमागरम चाय. थँक्यू बागा. शेठजी कुठेतरी फोनची रिंग वाजते ना. हो कुठे वाजते? फोन मध्ये. अरे भाऊ ते नट्टू काका कधीपासून गोडाऊन मध्ये हिशोबाचं काम करतायत. त्यांची जाऊन मदत कर ना जरा लवकर जा. हो शेठजी.
अरे रिंग वाजते आहे पण कुणी उचलत नाहीये. हुश, बंद झाला. अहो साहेब, चोरी करणारा माणूस कधी फोन उचलेल का? अरे दादा, शुभ शुभ बोला. माझा फोन कधी चोरी नाही होणार. आणि जर चोरी झाला ना तर मी त्या चोराची दुनिया हलवून टाकेन. पोपटलाल नेहमी सोसायटी वाल्यांची दुनिया हलवून टाकतो ना. या फोनने अशी मस्करी करायला पाहिजे ज्याने सोसायटी वाल्यांमुळे पोपटलालचीच दुनिया हलून जाईल. ही आयडिया चांगली आहे. लागला चुना 4,500चा. पूर्वीच्या फोनने 6 वर्ष साथ दिली, पण या स्मार्टफोनने तर 6 तास पण सोबत नाही केली. आता या पोलिसांनी कल्लू रिक्षावाल्याला शोधलं तर बरं. आलं पोलीस स्टेशन. इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर साहेब कुठे आहेत? ड्युटीवर नाहीयेत. अरे भाऊ, एक कसलं पोलीस स्टेशन आहे? अरे असं कसं चालेल भाऊ? दिवसा इन्स्पेक्टर साहेब ड्युटीवर काय नाहीयेत? अरे मी दुनिया हलवून टाकीन. आम्ही इथे आहोत. हा, तिथेच थांबा, आम्ही येतो. बोला, काय प्रॉब्लेम आहे? अहो साहेब, मला दिवसा ढवळ्या लुटलो. ओ, तुम्हाला दिवसा ढवळ्या लुटलाय, हा प्रॉब्लेम आहे. रात्री लुटलं असतं तर प्रॉब्लेम नसता झाला ना. अरे नाही, म्हणजे कोणी लुटलं तुम्हाला? अहो तेच तर माहित नाहीये. कमाल आहे, स्वतः लुटले गेलात आणि तुम्हाला माहितच नाही की तुम्हाला कोणी लुटलंय. नाही नाही, म्हणजे तसं माहित आहे पण असं माहित नाहीये मला. साहेब, असं वाटतं कॉमेडी करतोय. तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये कॉमेडी करायला आलात? अरे पांडे साहेब, तुम्ही मला ओळखलं नाही? अहो मी पोपटलाल आहे. माझ्या माहितीप्रमाणे पाटील, पोपट हिरवा असतो, लाल नसतो ना. आता तुम्ही विनोद करताय, तेही इन्स्पेक्टर असून. का? सामान्य माणूस विनोद करू शकतो, एक पोलीस इन्स्पेक्टर विनोद नाही करू शकत. सांगा. अरे पांडे साहेब, तुम्ही मला ओळखत नाही आहात. मी गोकुळधाम सोसायटीत राहतो. आंतरराष्ट्रीय वृत्तपत्र तुफान एक्सप्रेसचा वरिष्ठ तरुण पत्रकार पोपटलाल, गोल्डन क्रो अवॉर्ड विनर. ओ, मी ओळखतो. मी तर थोडं विनोद करत. या, बसा 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 बसा. अरे तुम्ही तर घाबरू नका. नाही नाही, काही चहा पाणी घेणार? चहा पाणी? आमची आगत स्वागत करण्याची ही स्टाईल आहे. नाही नाही, तुम्ही माझी तक्रार लिहून घ्या फक्त. बोला. तुम्ही इथे बसणार? हो, इथेच बसणार. जर मी तिथे बसलो आणि तुम्ही इथे बसला तर असं वाटेल की एक पोलीसवाला गुन्हेगारासोबत बोलतोय. इथे बसलो तर पर्सनल टच वाटेल. जिथे बसायचे तिथे बसा तुम्ही, फक्त माझी तक्रार लिहून घ्या. तर झालं असं की आणि मग मी सरळ पोलीस स्टेशनला आलो. पांडेसाहेब, तुम्ही ऐकत होता ना? तुमचा मोबाईल हरवलाय ना? नाही, स्मार्टफोन. काय स्मार्टफोन? दिवसभरात कितीतरी लोकांचे मोबाईल हरवतात. पोलीस कुठे कुठे पोहोचणार? तुमचा मोबाईल शोधणार की गुंडांचा पाठलाग करणार? अरे आम्ही पोलीसवाले अख्ख्या देशाला सांभाळतो, तुम्हाला एक मोबाईल नाही सांभाळतायत. कुठे ठेवला होता मोबाईल? खिशात ठेवला होता, बॅगेत ठेवला होता की रिक्षात ठेवला होता? रिक्षामध्ये बसताना कळलं नाही की आपल्याकडे मोबाईल आहे म्हणून? तो पण महागडा मोबाईल आहे म्हणून बाधा मारतोय. फोन कसा? पाटील पाटील पाटील, या या या. ते काय आहे ना, पाटीलचा गेल्या महिन्यात मोबाईल हरवला होता. पाटील, तुमचा मोबाईल मिळाला? नाही ना सर. तुम्ही लोक पुन्हा माझ्या बरोबर विनोद करताय ना? तुम्हाला काही अंदाज आहे एका जबाबदार पत्रकाराचा फोन हरवल्यामुळे या समाजाचं किती मोठं नुकसान होऊ शकतं? माझ्या फोनमध्ये किती महत्वाचे नंबर्स होते, किती मेसेजेस होते, किती खऱ्या बातम्या होत्या. इन्स्पेक्टर साहेब, जर माझा स्मार्टफोन नाही मिळाला तर मी दुनिया हलवून टाकेन. मी वरिष्ठांपर्यंत जाईन. माझी ओळख वर दिल्लीपर्यंत आहे. मग तुम्ही दिल्लीपर्यंत पोहोचलात? जर तुम्ही दिल्लीपर्यंत पोहोचलात तर माझं एक काम करून द्या ना प्लीज. तुम्ही लोक पुन्हा माझ्यासोबत विनोद करताय. नाही नाही, खरोखरच माझं एक काम आहे. तुमचं काम नंतर. पहिल्यांदा तुम्ही माझा स्मार्टफोन शोधा. अरे तुमचं समाजाप्रती काही कर्तव्य आहे की नाही? तर तुम्ही मोबाईल तुमचा कल्लूच्या रिक्षामध्ये विसरलात, बरोबर?
तुम्ही तुमचं सिम कार्ड लॉक करून घेतलं आ? काय झालं? अरे बाप रे, मी माझं सिम कार्ड लॉक करायला विसरलो. काय चाललंय हे? या स्मार्टफोनच्या चक्करमध्ये मी माझा स्मार्टनेस विसरलोय. अरे मी माझं सिम कार्ड लॉक केलं. एक मिनिट. तुम्ही तुमचं सिम कार्ड लॉक नाही करायचं. पण का? जर कोणी माझ्या फोनने STD ISD कॉल केले तर? तुमचं सिम कार्ड प्रीपेड होतं की पोस्टपेड होतं? प्रीपेड. त्यात बॅलन्स किती होता? ₹15.50. 15 रुपये 50 पैसे. जेवढं काही मला मोबाईलचं ज्ञान आहे, 15 रुपये 50 पैशामध्ये कोणीही ISD कॉल नाही करू शकत. पोपटलाल, अरे पण जर कोणी लोकल कॉल केला, मेसेज केले तर माझे ₹15.5 गेले ना. नाही नाही नाही, मला माझं सिम कार्ड लॉक करावंच लागेल. नाही. अं? तुम्ही सिम कार्ड लॉक नाही करायचं. पण का? जर तुम्ही सिम कार्ड लॉक केलं तर नेटवर्क कट होईल, आणि जर नेटवर्क कट झालं तर आम्ही गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकणार नाही. आम्ही नेटवर्क कंपनीकडून माहिती घेऊ की तुमचा मोबाईल शेवटचा कधी यूज झाला होता आणि कोणत्या एरियामध्ये यूज झाला होता. आणि मग त्यानंतर मोबाईल चोर पकडला जाईल ना. राईट. कमाल आहे, कमाल आहे, कमालच आहे. वा 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 पांडे साहेब, तुम्ही तर खूपच हुशार आहात. म्हणजे मला म्हणायचंय की तुम्ही खूप जास्त हुशार आहात. थँक्यू फॉर द अप्रिसिएशन. माय प्लेजर. तुम्ही निश्चिंत होऊन गोकुळधाम सोसायटीत परत जा. आम्हाला तुमच्या मोबाईल बद्दल काही माहिती मिळाली की मी स्वतः येऊन तुम्हाला सांगेन की तुमचा मोबाईल सापडला की नाही सापडला. विश्वास ठेवा, मिळेलच तो. थँक्यू पांडे साहेब, थँक्यू, थँक्यू सो मच. एक इमानदार पोलीस ऑफिसर एका इमानदार पत्रकाराची मदत करणार नाही तर मग कोणाची करणार? थँक्यू थँक्यू. दिल्लीवालं काम विसरू नका. कळत नाहीये माझा नवीन स्मार्टफोन कोणाला मिळाला असेल. पोपटलालच्या नावाने पोपटलालच्या फोनवरून सोसायटी वाल्यांना मस्करीचे मेसेज करतो. मज्जा येईल. सगळ्यात पहिला मेहता साहेबांचा नंबर. सॉरी मेहता साहेब, मैत्रीमध्ये थोडीशी मस्करी तर चालतेच. तुमचा नवरा तुमच्याशी खोटं बोलतो का? तुमचा नवरा तुमच्यापासून काही लपवतो का? फोन. अंजली वहिनी, तुम्ही मेहता साहेबांच्या तब्येतीची किती काळजी घेता, पण मी आजच मेहता साहेबांना रस्त्यावर भेलपुरी खाताना पाहिलं. अगदी चवीने 4 प्लेट उडवल्या त्यांनी. 4 प्लेट? तुमचा हितचिंतक पोपटलाल 4 प्लेट? मी तारकच्या तब्येतीची इतकी काळजी घेते आणि ते भेलपुरी खातायत, ते पण माझ्यापासून लपवून. तुमचा नवरा तुमच्या भावनांची कदर करत नाही का? नाही, माझा नवरा फक्त माझं मन नाही मोडत, माझ्या मनाचा खून पण करतात. म्हणजे तुम्हाला मानावंच लागेल की तुमचा नवरा तुमच्याशी खोटं बोलतोय. म्हणजे तारक पण माझ्याशी खोटं बोलतायत? अरे हे काय? मिस्टर तारक मेहता, आज तर तुम्ही घरी याच. बघा मी तुमचे काय हॉल करते. आता दुसऱ्या नंबरवर येत आहेत एकमेव सेक्रेटरी साहेब आत्माराम तुकाराम भिडेजी. अरे पोपट भाऊजींचा मेसेज. माधवी वहिनी, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. भिडे तुमच्यापासून खूप मोठी गोष्ट लपवतोय. आता काय लपवतोय ते तुम्हीच त्याला विचारा, पण मला माहित आहे तो तुम्हाला सांगणार नाही. आपला हितचिंतक पोपटलाल. हा, हे माझ्यापासून कुठली गोष्ट लपवताय?
नाही नाही, हे माझ्यापासून कधीच कुठली गोष्ट लपवत नाही. पण मग पोपट भाऊजीने असा मेसेज का पाठवला? नक्कीच काहीतरी आहे हे माझ्यापासून लपवत आहे. येऊ देत, विचारते. आणि आता तिसऱ्या पायरीवर पोचतील रोशन सिंग सोडीजी. सोडीच्यासाठी काय मेसेज करू? तो म्हणत होता की रात्री त्याला गॅरेजला जावं लागणार आहे. ठीक आहे बाळा. हाय. ओय ऐक ना रोशन. बोलणार रोशन? ओय कशी आहेस माझी डार्लिंग रोशन? मी तर एकदम मस्त आहे, पण मला वाटतं गॅरेज मध्ये काही काम नाही आज. ओय सोनिये, खूप जास्त काम आहे यार, आणि हेच सांगायला तुला आता फोन केलाय. अगं एका गाडीची अर्जंट डिलिव्हरी करायची क्लायंटला. आज जेवायला मी घरी येईन आणि जेवून झाल्यावर पुन्हा गॅरेजला जाईन. ओय सोनिये, आज रात्री जरा जास्त उशीर होईल मला. भले भले वेल्लो आवजे. ओय येतो लवकर, जरा पेशन्स ठेव. आय लव्ह यू डार्लिंग. लव्ह यू. बाय, सी यू. बाय, टेक केअर. ओय चल बाबा चल, लवकर लवकर. मेसेज, पोपट भाऊंचा मेसेज. आज रात्री सोडी महत्वाच्या कामाचं कारण सांगून पार्टी शार्टी करायला जाणार आहे. त्याला रात्री कुठेच बाहेर जायला देऊ नका. तुमचा शुभचिंतक पोपटला. रोशन तर सुधारायचं नावच घेत नाहीये. येऊ दे त्याला रात्री घरी, मग बघते घरातून बाहेर कसा जात होते. मेहता साहेब झाले, भिडे झाला, सोडी झाला, हत्ती भाव. औषध वेळेवर घेत राहा. पोपटलालचा मेसेज. हाती भाऊ कोमल वहिनींनी तुमच्यापासून लाडू घरातच कुठेतरी लपवून ठेवलेत. लाडू पण लपवून का ठेवलेत? आता आणखी कोणी राहिलं तर नाही? अरे महत्वाची व्यक्ती तर राहूनच गेली, अय्यर भाऊ कृष्णन. काय म्हणत होते? बबिताजींबरोबर खूप दिवसांपासून चांगला वेळ नाही घालवता आलाय. काही हरकत नाही अय्यर भाऊ, तुमचा चांगला वेळ मी आत्ताच सुरू करवतो. बबिताजी, तुम्हाला हे ऐकून दुःख होईल की अय्यरने तुमच्यासाठी सुट्टी नाही काढली. त्यांना तर नोकरीवरून काढून टाकलंय आणि ही गोष्ट त्यांनी तुमच्यापासून लपवली आहे. आपला शुभचिंतक पोपटलाल. अय्यर, इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस. तुझी नोकरी गेली आणि तुम्हाला सांगितलं सुद्धा नाही. ओ माय गॉड. ओ माय गॉड. धन्यवाद पोपट भाऊ, त्यांच्यामुळे आज मला ही गोष्ट तरी कळली. मला त्यांना थँक्यू म्हणायला हवं. आता दयाची पाळी. आई आई काय झालं बाळा? आई सुंदर मामा मुंबईत आलाय. हो हो, हे बघ, पोपट अंकलनी मला मेसेज सुद्धा केलाय. दया वहिनी सुंदर भाऊ मुंबईत आले आहेत, माझ्या सोबतच आहेत. त्यांच्या मोबाईलची बॅटरी डाऊन आहे, त्यामुळे मी त्यांच्याऐवजी मेसेज करतोय. तुम्ही त्यांच्यासाठी जेवणात पुरणपोळी, रचकोट डाळ, शेव टोमॅटोची भाजी आणि कढी बनवा. आपला आभारी पोपटलाल. थँक्यू पोपट भाऊ. बेटा मामा आले. हो, मामा. बघ बेटा, आता हे सगळं जेवण तर बनवावंच लागेल. हे बघ, वेळ फार कमी आहे. मी आज जाऊन जेवणाची तयारी करते. हो ठीक आहे आई, मी सुद्धा तुला मदत करतो. हो माझं बाळते. अंजली वहिनी, माधवी वहिनी, रोशन वहिनी, हत्ती भाऊ आणि बबिताजी, सगळ्यांना मी मेसेज करून टाकलाय. नाही, मी नाही, पोपटलालने मेसेज केलाय. दुनिया हलवून टाकेन. बोलणाऱ्याची आता दुनियाच हलून जाणार आहे. मज्जा येईल आता. ओ दादा, जरा वर बघून चाला ना. सॉरी, खरं तर मी माझं पेन शोधतोय. ते इथेच कुठेतरी पडलंय. जरा शोधायला माझी मदत करा ना.
इथे 6,000चा मोबाईल हरवलाय आणि इथे असे लोक आहेत जे एका साध्या पेनच्या मागे लागलेत. ओ भाऊ, तू कुठला मामूली पेन नव्हता. तो माझ्यासाठी खूप लकी होता. किती वर्षापासून माझं लग्नच ठरत नव्हतं. ज्या दिवशी मी ते पेन खरेदी केलं त्याच दिवशी माझं लग्न ठरलं. कॉंग्रॅच्युलेशन्स. हा? ते लग्नासाठी. सॉरी हा, तुम्ही शोधा तुमचा पेन. हा. काही कळतच नाहीये. कुठे असेल माझा स्मार्टफोन? कोणाकडे असेल? मला रिक्षाच्या मागच्या सीटवर मिळाला. हा तर पोपट भाऊंचा फोन आहे. हा फोन तुम्हाला आता मिळाला तर कधीचाच होता, पण इकडे तिकडे भाडा मारायच्या चक्कर मध्ये उशीर झाला. परंतु तुम्हाला हा इथला पत्ता कोणी दिला? अहो साहेब, तुमच्या थैलीवर ऍड्रेस लिहिलेला आहे ना, ओह सॉरी. त्यामुळेच मी इकडे घेऊन आलो. थँक्यू हा भाऊ, थँक्यू. नटू काका, जरा 500 रुपये द्या ना यांना. देतो. नाही साहेब, मला काहीच नकोय. कोणीतरी खूप मेहनतीने हा नवा फोन घेतला असेल. तो बेचारा टेन्शन मध्ये असेल, म्हणूनच मी हा द्यायला आलो. वा, मुंबईच्या रिक्षावाल्यांच्या इमानदारीला माझा सलाम आहे बॉस. सलाम कशाला साहेब, हे तर आमचं कर्तव्यच आहे. चला येतो मी. थँक्यू हा भाऊ. थँक्यू थँक्यू. बिचारे पोपट भाऊ खूप वैतागले असतील ना. मी लगेच त्यांना फोन करतो. का? त्यांचा फोन तर इथे आहे. तुम्ही कोणत्या नंबरवर फोन करणार? ओ दॅट इज ऑल्सो राईट. एक काम होऊ शकतं. जर शेठजींनी मालकीणबाईंना फोन करून सांगितलं की मालकीणबाई पोपटजींना पटकन सांगतील. राईट. शेठजी, मालकीनबाईंना फोन करून सांगून टाका. नाही सांगू शकत. वाय? या बागाची चूक उघडकीला येईल. मी यामध्ये आता कुठून आलो? हा फोन कोणी पॅक केला? मीच. तर मग या बॉक्स मध्ये डमी फोन आहे. असली फोन इकडे आहे. अरे बापरे, सॉरी 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 सॉरी. हा Oh no, Baga, I didn't expect this from you. How carelessness. सॉरी नट्टू काका. शेठजी सॉरी, माझ्याकडून चूक झाली. हे बघा नटू काका, त्या बावरी बरोबर राहून आता भाषा पण त्या बावरीचीच बोलायला लागलाय. Height of influentialness. सॉरी नट्टू काका. No sorry. आत्ताच्या आत्ता हा फोन पोपट भाऊंना देऊन ये. अरे परत हा डमी फोन पोपट भाऊना पाठवणार का? ओ सॉरी. नट्टू काका, हाईट ऑफ ऍबसेंट माइंडेडनेस. नो, हाईट ऑफ इन्फ्लुएशननेस. शेठजी आणा, मी या बॉक्स मधून डमी फोन काढून तो असलीवाला फोन त्याच्यामध्ये ठेवून देतो आणि आत्ताच्या आत्ता जाऊन पोपट भाऊंना हा फोन देऊन येतो. नाही भाऊ, तुला पोपटाला फोन द्यायला जायची गरज नाहीये. का? मी थोड्याच वेळात घरी जायला निघतोय. मी देईन रे बाबा. ओ अच्छा, थँक्यू शेठजी, थँक्यू व्हेरी मच. नो थँक्यू. पुढच्या वेळी पॅकिंग करताना लक्षात ठेव. आय वॉन्ट सी हाईट ऑफ केअरफुलनेस. हाईट तर आता संकटाची वाढली असेल पोपटालच्या आयुष्यात आणि सोसायटीच्या घराघरात. इथे पण नाहीये, बेडरूम मध्ये पण नाहीये, पूर्ण किचन खंगाळून काढलं, तिथे पण नाहीये. आता कोमलला अशी कोणती जागा लपवायला सापडलीये जी मला माहित नाहीये? स्मार्ट. हंस, हा? हे काय आहे? हे काय करताय तुम्ही? कोमल, तू लाडू कुठे लपवून ठेवलेस? लाडू? कोणते लाडू? कोमल, मला माहितीये तू लाडू घरात लपवून ठेवलेस. कधीपासून शोधतोय, मला सापडत नाहीयेत. सांग ना. हंस, घरात लाडू नाहीच आहेत, मग मिळणार कुठून? हे बघ कोमल, माझ्याशी खोटं बोलू नकोस. नाही हंस, मी खरंच बोलते, घरात लाडू नाही आहेत. कोमल, माझी खूप इच्छा झाली आहे लाडू खाण्याची. प्लीज कोमल, मला सांगून टाक लाडू कुठे ठेवलेस, लाडू कुठे लपवून ठेवलेस. मला कुठेच दिसत नाहीयेत. हंस, हे पहा, तुम्हाला जेव्हाही आवडती वस्तू खायची इच्छा होते, मी तुम्हाला बनवून देते की नाही? हो. मी खोटं नाही बोलते. तुमची शपथ घेऊन सांगते की लाडू घरात नाहीयेत. कोमल, मला कोणीतरी सांगितलंय की तू घरात लाडू लपवून ठेवलेस. कुणी सांगितलं? माझा फोन कुठे आहे? माझ्या मेसेज मध्ये आहे. हे बघ बघ. पोपटलाल भाऊ, चष्मा कुठे ठेवला मी? कमाल आहे. माधवी,
ए माधवी, काय? अगं माझा चष्मा मिळत नाहीये. आणि मिळणार सुद्धा नाही, का? कारण मी तो लपवलाय. चांगलंय, आता दे. आता ते काय? लपवलाय मी तो जाणून पुसून. नाही मिळणार. का बरं? कारण तुम्ही पण माझ्यापासून काहीतरी लपवलंय. मी काय लपवलंय? एक बातमी. कोणती बातमी? मला काय माहित, ते तर तुम्हालाच माहित की तुम्ही काय लपवलंय. अरे पण माधवी, मी तुझ्यापासून कोणतीही गोष्ट का लपवेन? तेच तर मी तुम्हाला विचारतेय. अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्ही तुमच्या बायकोला नाही सांगू शकत? नाही, अशी कोणतीही गोष्ट नाही. अशी कोणती गोष्ट नाहीये तर का लपवताय तुम्ही? सांगून टाका. अगं पण जेव्हा मलाच माहित नाहीये की मी कुठली गोष्ट लपवतोय, तर मी कसं सांगू शकेन की मी कुठली गोष्ट लपवतोय? तुम्ही आता बोलणं फिरवताय. हा माधवी, आता माझं डोकं फिरतंय. नाही, तू मला सांग की मला कुठलीही गोष्ट तुझ्यापासून लपवायची काय गरज आहे? मला काय माहित. नवऱ्यांचा कुठे भरोसा असतो? आता यात नवरा बायकोची गोष्ट मध्येच कुठून आली? का आपण नवरा बायको नाही होत का? आणि नवरा बायकोच्या मध्ये कधीही आड पडदा नसावा. माधवी, आपल्या घरात खिडकीशिवाय कुठेच पडदा नाहीये. फालतू विनोद नकोय. तुम्ही खूप बदलला आहात. तुम्ही आधी माझ्यापासून काही लपवत नव्हता, पण आता तुम्ही गोष्टी लपवायला लागला आहात. अरे माधवी, मी तुझ्यापासून कुठलीही गोष्ट लपवत नाहीये. मला माहित होतं तुम्ही मला नाही सांगणार. खूप बदललात तुम्ही, खूप बदललात. अरे, ही तर रुसली. माधवी, माधवी, अगं हे बघ माधवी, माधवी, अगं माझ्याकडे बघ तरी माधवी. तू तोंड का फिरवतेस? तुझा नक्कीच काहीतरी काही गैरसमज गैरसमज झालाय. झालेला नाही माझा. तुम्ही नक्कीच काहीतरी लपवताय. पण मी काहीच लपत नाहीये माधवी. राहू द्या. तुम्हाला नाही सांगायचं ना, नका सांगू. मी पोपट भाऊजींनाच विचारते. पोपटलालचा काय संबंध? माधवी, जर मलाच माहित नाहीये मी कोणती गोष्ट लपवतोय, तर पोपटलालला कशी माहित असणार? कारण त्यांना माहित आहे. त्यांनी मला मेसेज केला होता आणि त्यांनी लिहिलंय की तुम्ही माझ्यापासून काहीतरी गोष्ट लपवताय. काय? हो. आणि त्यांनी हे पण लिहिलंय की जेव्हा मी तुम्हाला विचारेन की तुम्ही माझ्यापासून काय लपवताय, तेव्हा तुम्ही मला सांगणार नाही की तुम्ही माझ्यापासून काय लपवताय. बरोबर बोलले होते पोपट भाऊजी, बरोबर. दाखव, मेसेज दाखव मला. कसं वाचणार? माधवी, चष्मा मिळेल? नाही मिळणार. पोपटलाललाच फोन करून विचारतो. या पोपटलालचा फोन पण लागत नाहीये. स्विच ऑफ. ते काहीही असो, पहिलं तू मला हे सांग की इतकी इम्पॉर्टंट गोष्ट तू माझ्यापासून का लपवली? कोणती गोष्ट? कोणती गोष्ट? अय्यर, हा आपल्या दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. ओके, पण बबिता, अगं अशी काय गोष्ट आहे? काय सांगितलंय पोपटलालने? ना तू काही सांगत आहेस, ना ही पोपटलालचा फोन लागत आहे. हे बघ, सरळ सांगून टाक. असं झालंय तरी काय? प्लीज. तुला नोकरीवरून काढून टाकलंय ही गोष्ट तू मला कधी सांगणार होतास? हे मी केव्हा सांगणार होतो? काय? पण बबिता, मी असं का सांगू? ओके, ऐक, बस बस इथे अगं, बस, ठीक आहे? अरे हे बघ अय्यर, मला सगळं काही नीट समजतंय. तुझं इन्कम बंद होईल, तुला टेन्शन होणार, पण प्लीज काही क्षणासाठी आपला मेल इगोला जरा बाजूला ठेव आणि सत्य परिस्थितीला तोंड दे, ठीक आहे? काय बोलतेस? मेल इगो? बबिता, यामध्ये मेल इगोची गोष्ट कुठून आली? बबिता, तुला काय बोलायचं आहे? मला काही समजत नाहीये. अय्यर, तू माझ्यापासून एवढी इम्पॉर्टंट गोष्ट का लपवलीस? ओके, ऐक ऐक, हे बघ, मी एज्युकेटेड आहे, ठीक आहे? मी जॉब करेन, आपण दोघं मिळून मेहनत करूया, ठीक आहे? तुला काळजी करायची काहीच गरज नाहीये, सगळं ठीक होईल. मी आहे ना. बबिता, मला नोकरीवरून नाही काढलंय. पोपट भाऊ खोटं बोलूच शकत तर मग नाही. काय मी खोटं बोलतोय? फोन दे तुझा. मी आताच तुझ्या बॉसला फोन करते, सगळं खरं कळेल मला. बॉसला फोन देते. बबिता, बॉसला फोन नको करू. बबिता, बॉसला या सगळ्या गोष्टी विचारशील तर माझं इम्प्रेशन डाऊन होऊन जाईल. अय्यर, प्लीज आता बहाणे बनवणं बंद कर, ओके? आणि खोटं तर बोलूच नकोस. अय्यर, हे बघ, आपल्याला सत्याला सामोरं जावंच लागेल, ओके? बबिता, काय सत्य आणि कशाला सामोरा? माझी नोकरी अगदी सही सलामत आहे. तर मग पोपट भाऊनी असा मेसेज का केला? कारण पोपटलाल वेडा झालाय. हो, बरोबर आहे. एकटा तूच स्पॉट आहेस ना, बाकी सगळे तर इथे वेड आहेत, हो ना? हे बघ बबिता, मी एकदम खरं बोलतोय. पोपटलालने तुला चुकीचा मेसेज केलाय. पोपट भाऊनी तर मेसेज करून खूप चांगलं केलं, नाहीतर पूर्ण आयुष्यभर तू माझ्यापासून हे लपवलं असतंस. बबिता, हे बघ बबिता, माझं जरा ऐक. हे बघ बबिता, मी अगदी खरं सांगतोय. माझी नोकरी नाही गेली. मला कोणी नोकरीवरून नाही काढलं. प्लीज
प्लीज दया कर आणि आता खोटं बोलणं बंद कर. इनफ इज इनफ. ओके प्लीज. बबिता मी खोटं नाही बोलत आहे. मला कोणीही नोकरीवरून नाही काढलंय. तुझी शपथ बबिता, मी तुझी शपथ घेतो. खरंच? बबिता, मी तुझी खोटी शपथ कधी घेऊ शकतो का? तर मग पोपट भाऊनी असा मेसेज का केला? ओय सोनी, मला खरंच समजत नाहीये की तू मला घराबाहेर जायला का देत नाहीयेस ते. तुला जायचं असेल तर जा, पण जर का तू गेलास तर माझ्याशी कधीच बोलू नकोस. अरे पण का? ओय, मी तुला कॉल करून सांगितलं होतं ना की आज एका गाडीची अर्जंट डिलिव्हरी करायची आहे, तर रात्री यायला उशीर होणार आहे. रेवाजे मला सगळं काही कळतंय. तुला काय कळतंय जे मला कळत नाहीये? हे कोणताही क्लायंट नाहीये. मग मी काय गॅरेज मध्ये भांगडा करायला जातोय? आणि मी गेलो जरी असतो तर तुला आणि गोगीला घेतल्याशिवाय नाहीच गेलो असतो ना. चुप राहा रोशन. मला समजलंय की तू पार्टी शार्टी करायला जाणार असते. पार्टी? कसली पार्टी? अर्जंट कामाचं बहाणा सांगून तू पार्टी करायला जातोयस ना. इतकं भोळं बनायची गरज नाहीये. ओय, मी भोळा बनत नाहीये. मी खरंच भोळा आहे. खरंच मी कुठली पार्टी करायला जात नाहीये. असं खरं तर मी बऱ्याच वेळेला पण ऐकलंय. यावेळी मी खरोखरच खरं बोलतोय यार. रोशन, पार्टी शार्टी करायला तू किती खोटं बोलू शकतोस. ओय, मी खोटं बोलत नाहीये सोनीये. खबरदार मला सोनिया म्हणून हाक मारलीस तर. नेहमी गोड गोड बोलून तू मला मूर्ख बनवतोस. ओय सोनीये, पण आज मी तुला मूर्ख नाही बनवत आहे. काय? म्हणजे मी तुला कधीच मूर्ख नाही बनवत आणि आज तर चुकूनही मूर्ख बनवत नाहीये यार. मला नाही वाटत. ओय, तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना? तर चल माझ्यासोबत आणि बघ मी कुठे जातोय ते. नाही नाही नाही, मला तुझ्यासोबत पार्टी शार्टी करायला कुठेच नाही यायचं. ओय यार, कसं समजू मी हिला? हाय रब्बा. ओय सोनी, इथे बघ. रोशन, इथे बघ ना. तुला माझी शपथ आहे, इथे बघ. मी वाहेगुरूंची शपथ घेतोय की मी गॅरेज मध्ये काम करायला जातोय, पार्टी शार्टी करायला जात नाहीये सोनिये. ओ सोनिये, कुठलाही सरदारजी वाहेगुरूची खोटी शपथ नाही घेणार. ओय, आता तरी माझ्यावर विश्वास ठेव यार. तर मग त्यांनी असा मेसेज का बरं केला असेल? त्यांनी कोणी आणि कसला मेसेज केला यार? मला त्या पोपट भाऊंचा मेसेज आला होता की आज तू कामाच्या नावाने पार्टी शार्टी करायला जाणार आहेस ते. ओय, पोपून तुला असा मेसेज केला? अशी चुकीची गोष्ट तुझ्या डोक्यात भरली? ओय, हा पोपू ना, ओय सकाळी सुद्धा माझी मस्करी करत होता हा. कधी बोलतो पुढचं टायर पंक्चर झालंय, तर कधी बोलतो मागचं टायर पंक्चर झालंय. ओय, याने सकाळी माझी मस्करी केली, ती तर मी सहन केली, पण नंतर तुझ्यासोबत मस्करी करून आपल्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला. ओय, मला हे सहन नाही होणार. ओय पोपू, आज तर तुझी मी अशी हालत करणार आहे की तुला हसता येणार नाही आणि रडताही येणार नाही. रडायचं नाही तर काय करायचं तारक? काय करू? मला कळलंय की तू चाट खाल्लंस, ते सुद्धा नाक्यावर उभं राहून, आणि ते सुद्धा 4 प्लेट. 4? मी 4 प्लेट 4 नाही खाल्ली अंजली. 3 खाल्ले असतील, पण खाल्लेच ना. अरे नाही, 4 प्लेट नाही, 3 प्लेट. मुळात मी चाट खाल्लीच नाही. खरं तर मी आज इतका उपाशी आहे की वाटेत विचार करत होतो की घरी जाऊन अंजलीने जे काही बनवलं असेल, जसं बनवलं असेल, डाएट फूड खाईन अंजली. ऍक्च्युली मला खूप भूक लागली आहे, मला काहीतरी खायला दे. तारक, या घरात तुला एक सुद्धा घास खायला नाही मिळणार, अँड दॅट्स फायनल. अगं अंजली तुला माहितीये ना, तू जेव्हा असं करतेस तेव्हा मला किती वाईट वाटतं ग. आय हेट टीयर्स अंजली. अगं अंजली, मी खोटं बोलत नाहीये. खोटं नाही बोलत आहात. जो माणूस 6 महिन्यापर्यंत माझ्या हाताने बनवलेलं जेवण पिऊनला देतो, तो मला सांगतोय की खोटं नाही बोलत. अंजली, हे बघ माझं. अरे अंजली, काय इथे तिथे फिरतेस? माझं ऐकून तरी घे. असं तोंड फिरवून काय होणार आहे? मी डब्बा दिला पिऊनला, मी खोटं बोललो, मी मान्य करतो, पण ही सगळी जुनी गोष्ट झाली अंजली, विसर ना आता. तुला माहितीये तारक, एका स्त्रीला किती दुःख वाटतं जेव्हा तिला समजतं की तिचा नवरा तिच्याशी खोटं बोलतोय. अंजली, माझ्यावर विश्वास ठेव, मी खोटं बोलत नाहीये. मी कसं समजावू तुला? एक गोष्ट सांग मला, मी कशी समजावू तुला? मला काहीच समजावू नकोस तू, कारण मला तुझी कोणतीच गोष्ट समजून घ्यायचीच नाहीये. तू जाऊन चाट खा, चाट. अंजली, मी अजिबात चाट खाल्लं नाहीये. बघितलं, खोटं बोलणारा व्यक्ती नेहमी मोठ्या आवाजाने बोलतो. अंजली, मी खोटं बोलत नाहीये, मी कंटाळलोय आता, मला भूक लागलीये. माझ्यावर विश्वास ठेव, मी खरं बोलतोय, मी काही खाल्लं नाहीये. जे काय बनवलंयस ते मला पटकन दे बाबा. जे काय बनवलं असेल, भूक लागलीये, प्लीज. अजिबात नाही मिळणार जेवण. या घरात ना स्वयंपाक होणार ना तुला मिळणार, कळलं का? बरं ओके, ठीक आहे. नाही मिळणार ना जेवण, काही हरकत नाही.
मला फक्त एवढं सांग की तुला हे कोण बोललं की मी नाक्यावर उभा राहून 4-4 प्लेट चाट खात असतो. पोपटलाल भाऊंनी. पोपटलाल. हो. अंजली, पोपटलाल खोटं बोलतोय. असं काही केलंच नाहीये मी. खोटारडा आहे तो. खबरदार जर तू स्वतःच खोटं लपवायला पोपट भाऊंचं नाव घेतलंस अगं, तर. मी खोटं बोलत नाही अंजली. मी खोटं बोलत. पोपटलाल मेसेज करतोय की मी नाक्यावर उभा राहून चाट खात होतो आणि मला माझ्याच घरात जेवण मिळत नाही. आज एका उपाशी माणसाच्या हातून घास काढून घेतलायस तू. आज एका लेखकाच्या हातून एका पत्रकाराची पिटाई होणार आहे. आज या पोपटलालची वाट तर मी लावूनच राहणार. पोपटलाल, अरे बाहेर पड. खोटारड्या पोपटलाल, आज एका लेखकाच्या रागापासून तुला कोणी वाचवू शकणार नाही. पोपटलाल, बाहेर ये. ए पोपटलाल, ती एक तर या चष्म्यामुळे काही दिसत नाहीये. बाहेर ये. पोपटलाल. पोपटलाल. अरे आज तू पंजाबच्या वाघाला छेडलायस. तुला तर मी सोडणार नाही. होय, बाहेर ये. आज तुझं काही खरं नाही. ये बाहेर. पोपटलाल. पोपटलाल मुर्गा बाहेर ये. अरे बाहेर ये पोपटलाल. बाहेर. तुम्ही लोक पण पोपटलालवर रागावले. अरे रागावणार नाही तर काय करणार. तुम्हाला माहितीये काय केलंय पोपटलाल? काय केलं? अरे याने अंजलीला मेसेज केला की मी नाक्यावर उभा राहून चाट खातोय, तेही 4-4 प्लेट. आणि हा मेसेज वाचल्यानंतर तिने रडून रडून घर डोक्यावर घेतलंय आणि माझ्याशी आता बोलत नाहीये. काय बोलताय मेहता साहेब? नाहीतर काय, मी इतका रागावलो असतो का? बरोबर आहे. अरे या पोपटलालला आपण भोळा समजतो, पण ह्याने माझ्यासोबत काय केलं माहिती आहे? काय? ह्याने बबिताला मेसेज करून सांगितलं की मला नोकरीवरून काढून टाकलं. हा? मला इतका राग येतोय ना. राग तर मला पण आलाय. त्याने मला खोटा मेसेज केला की कोमलने घरात लाडू लपवलेत. मी तर लाडू शोधून शोधून दमलो. ओय, खोटा मेसेज तर त्याने माझ्या रोशनला सुद्धा केला की मी पार्टी शार्टी करायला जातोय म्हणून. अरे ए, या वेड्याने तर माधवीला पण मेसेज केला. मी माधवी पासून काहीतरी लपवतोय. मी माधवीला सांगून सांगून दमलो की मी काही लपवत नाहीये, मी काही लपवत नाहीये, पण ती ऐकायला तयारच नाही. आज पोपटलालने खूप वाईट केलंय. आपण सगळे मिळून एकत्र याला धडा शिकवूया. 1, 2, 3. मेहता साहेब, काय झालं? इतका आवाज का करताय? अहो काय सांगणार दया वहिनी, या पोपटलालने तर. दया वहिनी, मला एक गोष्ट सांगा, पोपटलालने तुम्हाला तर काही मेसेज केले नाहीत ना? हा, आलेला ना. लिहिलं होतं की सुंदर वीरा अहमदाबाद वरून येणार आहे, तर मस्त जेवण बनवून तयार ठेवा. अहो खोटं हे दयावहिनी, खोटं. हं. खोटं? हो द्या वहिनी, पोपटलालने आमच्या सगळ्यांच्या बायकांना खोटा मेसेज करून आम्हाला त्रास दिला आहे. म्हणून तर आम्ही रागावलोय. नाही नाही नाही, पोपट भाऊ खोटा मेसेज नाही करणार हो. अरे ओय दया वहिनी, पोपूने खोटा मेसेज केलाय. तुम्ही आता लगेच सुंदर भाऊला कॉल करा. बघा, तो अहमदाबाद मध्येच असेल. नक्की. पण पोपट भाऊ तर नवीन फोन विकत घ्यायला आमच्या दुकानात गेले होते. हो हो, मी आताच सुंदर वीराला फोन लावून विचारते. हो, करा करा करा. विचारा. ओय, पोपू कुठे लपून बसलायस? बाहेर ये बघू. पोपटलाल बाहेर ये. ओय मित्रांनो, हा पोपट आता उंदीर बनून लपून बसलाय. त्याला वरून खेचून बाहेर आणावं लागेल. अरे तुम्ही लोक ओरडताय कशाला? मी इथेच आहे. काय झालं? ओय पोपू, तुला तर मी सोडणार नाही. काय झालं? अरे अरे मेहता साहेब, अहो, काय करताय? काय करताय? अरे शेजारच्या घरात नवरा बायको मध्ये भांडण होतो. का केला असं तू? अरे नाही मी. बोल बोल. अरे सोडा मला, रे सोडा मला. अरे काय उठला? लाज नाही वाटत? स्वतःला पत्रकार म्हणवतोस तू. गोल्डन क्रो अवॉर्ड विनर. आता काय बोलती बंद झाली? हा बोल ना, बोल. बोला. समजूतदार काय आहेस ना? समजूतदार आहे? अरे हो, खाली उतरव. वाटली पाहिजे. अरे, काय लाडू समजूतदार साठी कसं कोण बोलतोय? बोलतोय? हो, तुझं नाव पोपटलाल नाही, बावळटलाल असायला पाहिजे. वेळ लागला तुला. अरे हे तुम्ही काय करतायत सगळे? काय करतोय?
अरे तू स्वतः विचार कर, तू काय केलायस? आपल्या मित्रांच्या घरी भांडणं लावतोस. अरे मी कोणाच्या घरी भांडणं लावली? मी तर सोसायटीमध्ये नव्हतोच. पोपटलाल, तू स्वतः आग नाही लावलीयस, पण तू मेसेज करून आग लावलीयस. माझ्या मेसेजमुळे? अरे मी दुपारपासून माझा स्मार्टफोन वापरलाच नाहीये. घ्या, इथे एवढा मोठा मोबाईल कांड झाला आणि हा सांगतोय की त्याने मोबाईल वापरलाच नाहीये. हो मी खरंच बोलतोय. अरे नाही, माझं ऐकून तरी घ्या. माझ्यासोबत मोबाईल कांड तर घडला आहे आज, पण आज मी तुला सोडणार नाही 5 किलोच्या हाताने. पण सॉरी, हात तर 2.5 किलोचा असतो ना. 2.5 किलोचे हात मिळून किती झाले? 5 तुझ्या कर्माची शिक्षा आता मिळणार. अरे थांब. शिक्षा तर मी भोगतोय, तू थांब रे जरा. भिडे, मला जरा तुझा मोबाईल दे रे. का मी माझा फोन नाही देणार. कोणी याला आपला फोन द्यायचा नाही. मला आधी हे सांग की सगळ्यांना खोटे मेसेजेस पाठवून त्रास का दिला? मेसेज? अरे कसले मेसेज? असं मी कोणालाच काही मेसेज नाही केला. काही मेसेज नाही केला? अरे थोडीशी लाज ठेव पोपटलाल. इतकं खोटं बोलण्या अगोदर तू अंजलीला मेसेज नाही केलास की मेहता साहेब नाक्यावर उभे राहून चाट खातायत, तेही 4-4 प्लेट चाट? हा, तू बबिताला खोटा मेसेज नाही केलास की मला नोकरीवरून काढून टाकलं आहे? काय? आणि तू माधवीला काय मेसेज केलास की माधवी वहिनी भिडे तुमच्यापासून काहीतरी लपवतोय? आणि तुम्ही कितीही प्रयत्न करा, भिडे तुम्हाला नाहीच सांगणार की त्याने काय लपवलंय. अरे मी काय लपवलंय? त्या भानगडीमध्ये तिने माझा चष्मा लपवला माहितीये? कधीपासून माझं डोकं दुखतंय. सांग ना, मी काय लपवलंय सांग. अरे मला कसं माहित असेल? आणि माझ्या साध्या भोळ्या रोशनला तू काय मेसेज केलास की सोडी आज कुठली गाडी रिपेअर करायला नाही जात आहे, तो तर पार्टी शार्टी करायला जातोय. आणि तू मला काय मेसेज पाठवलास पोपटलाल की कोमलने माझ्यापासून लाडू लपवून ठेवलेत? कुठे आहेत लाडू? कुठे आहेत लाडू? बावळट सांग. अरे मला काय माहित असेल? तुला काय माहित? ओ हो. भोळे भाव तर बघा याच्या चेहऱ्यावरचे. पोपटलाल, जास्त भोळेपणाचं नाटक करू नकोस. अरे बाबा मेहता साहेब, मी कोणालाच काही मेसेज नाही केला. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. अरे हा धादांत खोटं बोलतोय हा माणूस. अय पप्पू, तुझ्या मस्करीचा भूत मी उतरवूनच राहणार. अरे माझ्या होणाऱ्या बायकोची शपथ. सोडी मी खोटं बोलत नाहीये. पोपटलाल, काय म्हणालास आता तू? मी खोटं बोलत नाहीये. त्याच्या अगोदर काय बोललास तू? माझ्या होणाऱ्या बायकोची शपथ. मित्रांनो, जग इथलं तिथे होईल, पण पोपटलाल होणाऱ्या बायकोची शपथ तर खोटी घेऊ शकत नाही. हो बरोबर आहे. पण मेहता साहेब, सगळे मेसेज तर पप्पूच्या नंबरवरूनच आलेत. पोपटलाल, तू अगदी खरं सांग, तू खरं बोलतोयस ना? अरे भाऊ, मी खोटं का बोलणार? मी तुम्हाला खोटं का सांगू? मी कोणालाही मेसेज कसा काय करू शकतो? माझा स्मार्टफोन दुपारपासून हरवलाय आणि तेव्हापासून मी त्याला सगळीकडे शोधतोय. काय? नाहीतर काय, माझ्याकडे माझा स्मार्टफोनच नाहीये. आम्हाला मेसेजेस कोणी केले? अरे बाबा, मला जर ते माहित असतं तर मी त्याच्याकडे जाऊन माझा स्मार्टफोन घेऊन नसतो आलो का? एक मिनिट. याचा अर्थ हा झाला, पोपटलालचा फोन ज्या कोणाकडे आहे तोच हे खोटे मेसेज करतोय. ओ यारो, हा तर खूप सिरियस मॅटर आहे. होय. पोपट भाऊ, तुम्ही माझ्यासोबत चांगली मस्करी केली हो. मला कळलंय की सुंदर वीरा अजून अहमदाबाद मध्येच आहे. तो इथे जेवायला येणार नाहीये. दयावहिनी, तुम्ही जेवणाची काळजी करू नका, ते मी संपवून टाकेन. लाडू नाही मिळाले ना. अरे एक मिनिट हाती भाऊ. दयावहिनी, मी जो नवीन फोन आज घेतला ना विकत, तो हरवलाय आणि कोणीतरी भलताच सगळ्यांना खोटे खोटे मेसेज पाठवतोय. पोपटलाल, एक मिनिट, मी आता अंजलीला बोलवतो. जे काही तू आता बोललायस ते तू तिच्या समोर बोल, म्हणजे तिला समजेल की खरं काय आहे आणि मी खोटं बोलत नाहीये. आम्ही सगळेच आमच्या बायकांना बोलवतो, म्हणजे खरं काय ते सगळ्यांना समजेल. हो, ते तर मी सांगेनच, पण त्याहून महत्वाचं हे आहे की जर मी मेसेज नाही केला तर मेसेज करताय कोण? पोपटलाल, तू पोलीस कंप्लेंट केली पाहिजे. अरे मी आधीच पोलीस कंप्लेंट करून आलोय. तू पोलिसांना हे सांगितलंस का की तुझ्या फोन मधून खोटे मेसेजेस केले जात आहेत? नाही, ते नाही सांगितलं. अरे मग कंप्लेंट कशाची केली? ते स्मार्टफोन हरवण्याची. हा तर पोपटलाल, सांग पोलिसांना. आता तर त्याने सोसायटीवाल्यांना मेसेजेस केलेत. जर त्या माणसाने कुठल्या पॉलिटिशियनला किंवा तुझ्या एडिटरला मेसेज केला ना, तर मग तुझी नोकरी पण धोक्यात येईल ना. आणि पोपटलाल, एकदा की ही बातमी पसरली की तू असे तसे मेसेज करतोस, मग कदाचित तुझं लग्नही होणार नाही. अरे ही तर खूपच गंभीर समस्या आहे. मी आताच चालू पांडेला फोन करून कळवतो. पोपट भाऊंनी आपल्या दुकानातून जो नवीन फोन घेतला होता ना, अहो तो वापरायच्या आधीच हरवला.
खरंच की दया? अरे पोपटलाल, तू इतका बेजबाबदार कसा काय असू शकतो? एक फोन सांभाळायला नाही येत, मग बायकोला कसं काय सांभाळणार? आज बासुंदी सोबत रॅम शो बघायला मजा येणार आहे बघ. हम्म. हम्म. हॅलो. हॅलो चालू पांडे साहेब. हो हो बोलतोय. मी पत्रकार पोपटलाल बोलतोय. हा हा बोला पोपटलालजी, मिळाला का तुमचा मोबाईल? अहो नाही सर, आता तर समस्या अजूनच वाढली आहे. कोणीतरी ओव्हर स्मार्ट माणूस माझा स्मार्टफोन वापरून सगळ्यांना चुकीचे मेसेज पाठवतोय. व्हॉट? हो सर, खूप मोठी समस्या निर्माण झाली. तुम्ही लवकर काहीतरी करा. रिलॅक्स. एक काम करा, तुम्ही ते सगळे मेसेजेस माझ्या फोनवर सेंड करा. मी बघतो काय ते. ठीक आहे? ओके, थँक्यू. तो जो कोणी असेल ना, तो इन्स्पेक्टर चालू पांडेच्या तावडीतून वाचूच शकणार नाही. आतापर्यंत तर सोसायटीमध्ये हंगामा झाला असेल. फटाफट सोसायटीत जातो आणि पोपटलालच्या हरवलेल्या मोबाईल फोन प्रकरणाचा लाभ उचलतो. मज्जा येणार खूप. बहिणींनो, आज तुमच्या सगळ्यांच्या फोनवर जे मेसेज आलेत ते मी नाही पाठवलेत. भलत्याच माणसाने माझ्या फोनवरून तुम्हाला ते मेसेज पाठवलेत. तुम्ही उगाचच तुमच्या नवऱ्यांवर भडकलात. हे सगळे तर निर्दोष आहे. सॉरी हंस, सॉरी. अहो सॉरी. ते काय झालं ना, हा मेसेज पोपट भाऊजींच्या फोनवरून आला ना, म्हणून आम्ही एका क्षणासाठी हा विचार नाही केला की हे खोटं बोलतील म्हणून. तेच ना. हा, आता पटलं ना? हो. घे घे. सॉरी. आमच्या सर्वांकडून तुम्हाला सॉरी. आणि पोपट भाऊ, तुम्हाला पण व्हेरी सॉरी. हा, अरे यात तुमची काय चूक आहे? हो, चूक त्याची आहे ज्यांनी मेसेजेस केलेत. ओ हो, वाटतंय माझ्या मेसेजेसचा खूप जास्त परिणाम झाला आहे. पण आहे कोण तो? मला काय माहिती यार. अरे काय झालं? सगळे आज असे कंपाऊंड मध्ये असे जमा झाले आहेत. काही झालं आहे का? मी सांगते टपूचे पप्पा. पोपट भाऊंनी आपल्या दुकानातून जो नवीन फोन घेतला होता ना, अहो तो वापरायच्या आधीच हरवला. खरंच की दया? अरे पोपटलाल, तू इतका बेजबाबदार कसा काय असू शकतो? एक फोन सांभाळायला नाही येत, मग बायकोला कसं काय सांभाळणार? मी तर म्हणतो तुला लग्न करायचा अधिकार नाही आहे. खबरदार जर लग्न केलंस तर. जेठालाल, जखमेवर मीठ नको चोळूस. हो मग काय चोळू? एकतर फोन तू हरवला, त्यात बिचाऱ्या सोसायटीतल्या लोकांचा काय दोष? या सगळ्यांना सोसायटी कंपाऊंड मध्ये का जमा केलं आहे? टपूचे पप्पा, आम्ही ह्याच्यासाठी जमा झालो कारण कोणीतरी पोपट भाऊंच्या हरवलेल्या फोनवरून त्यांच्या नावाखाली आम्हाला सगळ्यांना खोटे मेसेज करतोय. अच्छा. हो तर याच्यामुळेच आमच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली. आमच्यामध्ये भांडणं झाली. ओय, एकदा त्या माणसाबद्दल कळू दे, मग बघ मी त्याची चटणी बनवणार. नाही 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 सोडी, तू चटणी नंतर बनव. माझ्या हातात येताच मी त्याची कोशिंबीर बनवून टाकतो. ओ मेहता साहेब, तुम्ही पण कमाल करता यार. जर का तुम्ही कोशिंबीर बनवली तर मी चटणी कशी बनवणार यार? ओय, अगोदर मला चटणी बनवू द्या, मग नंतर तुम्ही कोशिंबीर बनवा. अरे पण चटणीतून कोशिंबीर कशी बनणार? कोशिंबीर मधून चटणी बनू शकते. मी त्याची कोशिंबीर बनवणारच. अरे काय तुम्ही कोशिंबीर चटणी कोशिंबीर लावलं आहे? तेच तर. मला वाटतं कोणीतरी बिचाऱ्याने फक्त छोटीशी मस्करी केली असणार. तुम्ही तर सिरियस झालात. जेठा भाऊ, एक मिनिट. ही काही छोटीशी मस्करी नव्हती. तुम्हाला माहिती आहे यामुळे सगळ्यांच्या घरात किती प्रॉब्लेम झाले. माझ्या हिशोबाने हा मेसेज करणारा माणूस सर्वात मोठा गुन्हेगार आहे आणि या गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. बरोबर. बरोबर बरोबर. हा, पोलीस सोडणार नाही त्याला. कुठूनही शोधून हो काढतील. हो हो. पोलीस? अरे इतक्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही लोकांनी पोलिसांना कंप्लेंट केली? इतकी छोटी गोष्ट? अरे इथे माझ्या चारित्र्यावर संशय घेतला जातोय आणि तुला ही छोटी गोष्ट वाटते? हे बघ पोपटलाल,
अरे बापरे, हे तर चालूजी पांडेजी आले. वाटतंय मस्करी महागात पडली. पांडे साहेब, काही शोध लागला का? शोध लागला? हे शोध लागणं काय असतं? केस कोण हाताळतोय? इन्स्पेक्टर चालू पांडे, जो गुन्हेगाराला आकाश आणि पाताळातून सुद्धा पकडून आणतो. हो हो सर, ते तर खरंच आहे. मी खूपच धन्य आहे की ही केस तुम्ही हँडल करताय. पण काही कळलं का? ऑफकोर्स पत्ता लागलाय. कोण आहे तो बदमाश माणूस? काखेत कळसा गावाला वळसा. अर्थात जो कोणी गुन्हेगार आहे तो तुमच्यापैकीच एक आहे. Meaning, the culprit is one amongst you. म्हणजे गुन्हेगार तुमच्यापैकी कोणीतरी एक आहे. कळलं ते, पण એટલે તમારામાંથી જ કોઈ ગુનેગાર છે. छे 6 लोक आहेत. पाजे 6 नाही, कोणीतरी एक आहे का? हो पंजाबी. हो, पण तो एक आहे कोण? अंदाज लावा. सगळं काम पोलिसांनीच करायचं का? हो तुम्ही सांगा ना पांडे साहेब, प्लीज. कोण आहे तो? सांगा ना प्लीज. ओके, चला तुम्हा लोकांना एक हिंट देतो. तुम्हा लोकांना जे मेसेजेस केले गेलेले आहेत त्या सगळ्या वैयक्तिक बाबी आहेत. आणि अशा वैयक्तिक गोष्टी कुणा जवळच्यालाच माहीत असणार नाही. तर तुम्हा लोकांना ज्या कोणी मेसेज केलेला आहे तो तुमच्या कोणीतरी ओळखीचाच आहे. ओ हो, अच्छा 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 अच्छा, कोणीतरी आपलाच आहे. तर टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही ना, कारण आपले म्हणजे आपले नाही का. कोणीतरी बाहेरचं असतं तर नक्कीच काळजी घ्यावी लागली असती. तरी सुद्धा कळलं तर पाहिजे ना कोण आहे जो आपला आहे पण आपला नाहीये. हो कळलं तर पाहिजेच. हो हो बरोबर आहे. अरे, तो जो कोणी आहे त्याला आपण आपसात बसून शोधू ना. त्यासाठी बिचाऱ्या चालूजी पांडेजींना का थांबून ठेवलं आहे? सकाळपासून बिचारे पोलीस स्टेशनमध्ये काम करून दमले असतील. म्हणून माझ्या हिशोबाने या बाबतीत पोलिसांना सोडलं पाहिजे. चालूजी पांडेजी, मी काय म्हणतो, तुम्ही म्हणजे तुम्ही जा, या निघा, जा जा. काय जा? मी इथे टाइमपास करायला येतो का? जोपर्यंत मी गुन्हेगाराला पकडत नाही मी इथून हलणार नाही. आणि मला माहित आहे की खरा गुन्हेगार कोण आहे. कोण आहे? तो तूच आहेस, तूच आहेस. तो तू आहेस, तू. तो गुन्हेगार हा 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 आहे. जेठालाल तू? जेठालाल तू? जेठा भाऊ, जेठालाल? जेठाजी तुम्ही? नाहीये, शक्य नाहीये. अरे कसं शक्य नाहीये दयाताई? आमच्या ट्रॅकिंग रिपोर्ट नुसार ज्या मोबाईल वरून मेसेजेस केले गेले होते ते एमजी रोड वरच्या एका इलेक्ट्रॉनिक दुकानातून केले गेले होते. आणि त्या इलेक्ट्रॉनिक दुकानाचं नाव आहे
कडा इलेक्ट्रॉनिक, कडा इलेक्ट्रॉनिक, कडा इलेक्ट्रॉनिक. सगळे पुरावे आणि साक्षीदार तपासल्यानंतर हे सिद्ध होत आहे की हे सगळे मेसेजेस कडा इलेक्ट्रॉनिक्सचे मालक जेठालाल गडाने केलेले आहेत. खरं खरंच सांगून टाक जेठालाल, नाहीतर तुला तर माहीतच आहे माझं नाव आहे इन्स्पेक्टर चालू पांडे. खोट बोललास तर खाशील नाही दांडे. नाही, हे खरं आहे, खरं आहे, खरं आहे. यस. अगं बाई जेठा भाऊ, काय केलं ते जाऊ दे दया वहिनी. जेठालाल तू हे का केलं? जेठालाल तुला माहिती आहे जेव्हापासून मेसेज आला आहे बबिता किती टेन्शन मध्ये आहे. तिने तर नवीन जॉब शोधायला सुरुवात पण केली. आणि जेठालाल, मी माधवीला समजावून दमलो की मी तिच्यापासून काहीही लपत नाहीये, पण ती ऐकायला तयारच नव्हती. जेठाभाऊ, तुमच्या मेसेजमुळे लाडू शोधून शोधून माझी हालत खराब झाली. कमीत कमी 100 ग्राम वजन कमी झालं असेल. ओय, तुझ्याचमुळे माझी डार्लिंग रोशन माझ्यावर संशय घेत होती की मी गॅरेजचं खोटं कारण देऊन पार्टी करायला जातोय. तुझ्याचमुळे या सगळ्यांनी त्यांचा राग माझ्यावर काढला. पण जेठालाल, माझ्या प्रश्नाचं उत्तर तू अजूनही दिलं नाहीयेस. तू असं का केलंस? का? या पोपटलाल मुळे हा? झालं असं की अरे हा तर तोच पोपटलालचा फोन आहे. ओहो, असं वाटतंय बाघाने त्या बॉक्स मध्ये डमी फोन घालून दिला आणि असली फोन इथेच राहिला. अरे बिचारा पोपटलाल वैतागला असेल. त्याचा सिम कार्ड पण इथेच आहे. मग त्याला निरोप कसा पोचवू की गडबड झालीये म्हणून. पण एक मिनिट, त्याला निरोप पोचवायचाच कशाला? एक फोन खरेदी करताना त्याने मला 2 तास त्रास दिला. मग त्याला पण थोडाफार त्रास दिला तर चालतंय की. पण मी खरं बोलतो आहे की मी तुमच्या सोबत एक भोळी निर्दोष, फक्त निर्दोष मस्खरी करत होतो. पण माझी कुंडली इतकी खराब आहे की मी करायला काहीतरी वेगळं जातो आणि होतं काहीतरी वेगळं. प्लीज, माझी अशी कोणती इच्छा नव्हती की तुमच्यामध्ये भांडण लावू की मग तुम्हाला त्रास देऊ. मी तर फक्त असंच निर्दोष मस्करी करायला गेलो होतो. प्लीज मला माफ करा, प्लीज. प्लीज तुम्ही सगळे टप्पूच्या पप्पांना माफ करा ना, प्लीज. सॉरी. काय बोलताय तुम्ही दया वहिनी? सोडा ना. त्याच निमित्ताने नवऱ्यासोबत गोड भांडण करण्याची मज्जा आली आम्हाला. आणि जेठा भाऊ, तुमच्यामुळे बऱ्याच दिवसांनी हंसचा व्यायाम पण झाला. अगदी बरोबर. तसं जेठाजी, थँक्स टू यू. तुमच्यामुळे माझं रेझ्यूम अपडेट झालं. CV, बायोडेटा. जेठालाल, स्वतःची शैक्षणिक माहिती आणि व्यवसाय आदीचं विवरण. बायोडेटा. जेठा भाऊ, माझ्याकडून सुद्धा थँक्यू. तुमच्यामुळे माझा विश्वास आणखी पक्का झाला की हे माझ्यापासून कुठली गोष्ट नाही लपवत. सगळ्या वहिनींनी तर मला माफ केलं. आता भावांनो, तुम्ही पण मला माफ करा प्लीज. ओय जेठाप्रा, ओय, आपल्या प्रेमळ गोकुलधाम सोसायटीमध्ये कोणीही एक दुसऱ्यावर जास्त वेळ रागून नाही राहू शकत. ओय जा, माफ केलं तुला. अरे थँक्यू 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 सोडी. अरे बाबा, मी पण तुला माफ केलं. थँक्यू थँक्यू भाऊ. थँक्यू. हा भाऊ, आमचा राग तर सोडा बॉटल सारखा, एकदम वर येतो, एकदम शांत होऊन. चला भाऊ, जाऊया. जेठालाल, माझा मोबाईल कुठे आहे? अरे हो, हे काय? मग दे बाबा, लवकर दे. गुरुजी बोलले होते की फक्त 9 वाजेपर्यंत मुहूर्त आहे आणि 1-2 मिनिटच शिल्लक आहेत. ओहो पोपटलाल, लवकर मोबाईल चालू कर आणि मिस कॉल दे. म्हणजे मला म्हणायचं की चेक कर बाबा, जेठालालने मोबाईल दिलाय की डमी फोन आहे. ए बाबा, सगळं शांत झाल्यानंतर तू परत कशाला माचीस लावतोयस रे? नाही, निर्दोष मस्करी करतो मी, निर्दोष. असं काय? अरे वा, फोन चालू केला आणि रिंग वाजायला लागली. पोपट भाऊ, नक्की काहीतरी शुभ बातमी असणार. उचला फोन. हॅलो. हॅलो पोपटलाल, तुम्ही कोण?
तुझ्याजवळ माझा नंबर नाहीये? अरे बाबा, माझ्याकडे ऐऱ्या गेऱ्या माणसाचा नंबर असणं गरजेचं आहे का? ए पोपटलाल, शुद्धीत ये. मी तुफान एक्सप्रेसचा एडिटर तुझा बॉस देसाई बोलतोय. समजलं तुला? अरे सर सॉरी सर. कोण आहे Sorry. कोण आहे? माझे एडिटर साहेब. ते काय ना, आजच मी नवीन स्मार्टफोन घेतलाय ना, तर त्यात सगळे नंबर सेव्ह नाही केलेत अजून. सॉरी सर. अरे ते सगळं सोड. मी तुला एक खुशखबर द्यायला कॉल केला आहे. खुशखबर? काय काय खुशखबर काय आहे? 1 मिनिट जेठा भाऊ, फोन चालू हो आहे. हो, बोल बोल बोल. हा बोला सर, बोला. मला तर माहीतच नव्हतं की तू इतका चांगला पत्रकार आहेस ते. गेल्या काही दिवसात तू जे आर्टिकल लिहिले आहेस ना, त्याची खूप जास्त वाहवा झाली आहे. खूपच छान झाली आहे. खूपच छान. म्हणून मॅनेजमेंटने तुला इन्क्रीमेंट द्यायचं ठरवलं आहे. थँक्यू सर, थँक्यू. आणि दुसरी खबर अशी आहे की उद्यापर्यंत रिअल इस्टेटवर तुला एक आर्टिकल लिहायचं आहे. खूप अर्जंट आहे. हा, उद्यापर्यंत सर? अरे इतक्या पटकन लगेच? लिहून पाहिजे म्हणून तर तुझ्यावर विश्वास ठेवतो आहे. होणार ना पोपटलाल? होणार सर. तुम्ही माझ्यावर इतका विश्वास दाखवलाय तर नक्की होणार. हो तर करून टाक. हा, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. पोपट भाऊजी, काय झालं? खरंच हा स्मार्टफोन माझ्यासाठी खूप लकी आहे. एडिटर साहेबांचा फोन होता. माझं इन्क्रीमेंट झालंय. माझा पगार वाढला जेठालाल. अरे वा वा, अभिनंदन पोपटलाल. वा वा वा. बरोबर आहे. हो, नक्कीच. हो, चला. अरे पोलीस परत आली? गेले कुठे होते जे परत येतील? अरे चालूजी, पांडेजी तर इथेच आहेत. सॉरी चालूजी, पांडेजी. काय सॉरी? प्रत्येक वेळी जेठालाल, प्रत्येक वेळी तुझ्यामुळेच मला इकडे तिकडे धावाधाव करावी लागते. मग जोताच्या बैलासारखं फिरून इथेच यावं लागतं. सर्व समस्या सोडवून पुन्हा या सोसायटीमध्ये येतो तर तुम्ही लोक आपापसातच आपली समस्या सोडवून एकमेकांना माफ करून टाकता. आणि आम्ही सर्कस बघायला आल्याप्रमाणे असे वेड्यासारखे उभे राहतो. आणि तुम्ही काय म्हणता? सॉरी. मला एवढी धावपळ करावी लागली आणि तुम्ही म्हणता सॉरी. जेव्हा बासुंदी सोबत मी बाहेर जाण्याचा प्लॅन बनवतो तेव्हा तुझ्यामुळे मला तो प्लॅन कॅन्सल करावा लागतो. आज सुद्धा बासुंदीला मी रॅप शो दाखवायला घेऊन जाणार होतो, पण तुझ्यामुळे माझा सगळा प्लॅन फ्लॉप झाला. आता मी बासुंदीला काय सांगू? सॉरी म्हणजे मी तुम्हाला सॉरी बोलतोय. चलूजी, पांडेजी, मी एक काम करतो. उद्या मी एक चांगला असा स्मार्टफोन गडा इलेक्ट्रॉनिक्स मधून तुमच्यातर्फे बासुंदी वहिनींना भेट म्हणून देतो. वहिनी खुश होणार आणि तुम्हाला माफ करणार. तू एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न करतोय जेठालाल. नाही, मी तुम्हाला कुठे देतोय? मी तर वहिनींना देतोय. तू माझ्या बासुंदीला मोबाईल नाही द्यायचा जेठालाल. का? तुझा काय भरोसा? कदाचित तू त्या मोबाईलवर सुद्धा तू माझ्या नावावर निर्दोष मेसेज करायला लागलास तर? नाही चालूजी, पांडेजी, चुकून पण नाही, यापुढे कधीही नाही. कारण मला समजलं आहे की मी जे काही केलं ते चुकीचं आहे. यापुढे मी असं चुकीचं काम नाही करणार. चालूजी, पांडेजी, तुम्हाला पण खरंच मनापासून सॉरी. माझ्यामुळे तुम्हाला पुन्हा त्रास झाला, पुन्हा धक्के खावे लागले. गैरसमज होतात कधी-कधी. सॉरी. यापुढे चुकून जरी अशी मस्करी केली तर तुला तर माहितच आहे माझं नाव आहे इन्स्पेक्टर चालू पांडे. आणि खोटं बोललास तर नाही, पडतील दांडे. बरोबर आहे. कम ऑन बॉयज, मूव. चला थँक्यू. चला तर परत मेन मुद्द्यावर येऊया. पोपटलाल पार्टी देतोस ना? आता नाही. ते खुशखबर सोबत एडिटर साहेबांची एक ऑर्डर आली आहे की एक लेख अर्जंट मध्ये लिहायचा आहे. मग आता लिहावा लागेल ना. भावांनो, तुम्ही उद्या सकाळी सगळे माझ्या घरी या. गरमागरम जिलेबी फाफडा सोबत मी तुम्हाला माझा गरमागरम लेख सुद्धा ऐकवेन. आणि माझ्या भगिनींनो आणि टप्पू सेनासाठी एक वेगळी पार्टी असेल, ती मी सावकाश देईन.
क्या बात है. थँक्यू पोपटलाल हो भाऊ. चालेल चालेल बरोबर आहे. चला 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 चला. एक मिनिट जाण्याआधी मी काहीतरी सांगू इच्छितो. गोकुळधाम वासी सी विंगचे रहिवाशी वरिष्ठ युवा पत्रकार पोपटलाल यांचा विजय